reproduction in lower plants and higher plants. आज आपण रिप्रोडक्शन इन लोअर प्लांट्स अँड हायर प्लांट्स या चॅप्टरबद्दल माहिती घेणार आहोत. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय त्याबद्दलची माहिती. त्याच्या अगोदर आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय ते समजून. इट इन्व्हॉल्व द फ्युजन ऑफ द टू कॉम्पॅटिबल गॅमेट्स और सेक्स सेल्स ऑल ऑर्गॅनिझम रीच टू द मॅच्युरिटी इन देअर लाईफ बिफोर दे कॅन रिप्रोड्यूस सेक्शुअली. याच्यामध्ये काय होतं, इट इन्व्हॉल्व्स फ्युजन ऑफ टू कॉम्पॅटेबल गॅमेट्स इन्व्हॉल्व असतात. मग ते टू कॉम्पॅटेबल गॅमेट्स किंवा सेक्स सेल जे असतात त्या फ्यूज झाल्यानंतर जी प्रक्रिया होते तिला म्हटलं जातं सेक्शुअल रिप्रोडक्शन. ऑल ऑर्गॅनिझम रीच द मॅच्युरिटी इन देअर लाईफ बिफोर दे कॅन रिप्रोड्यूस सेक्शुअली. जे सर्व ऑर्गॅनिझम सजीव आहेत ते मॅच्युरिटीला ज्यावेळेस पोचतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये सेक्शुअली रिप्रोडक्शन करण्याची मॅच्युरिटी त्यांच्या लाईफमध्ये आलेली असते. इन प्लांट्स द एंड ऑफ द ज्युव्हेनाइल और व्हेजिटेटिव्ह फेज द मार्क द बिगिनिंग ऑफ द रिप्रोडक्टिव्ह फेज अँड कॅन बी सीन इझिली इन हायर प्लांट्स ॲट द टाइम ऑफ द फ्लॉवरिंग. जे प्लांट्स आहेत त्या प्लांट्समध्ये जर कधी पाहिलं तर प्लांट्समध्ये ज्यावेळेस व्हेजिटेटिव्ह फेज किंवा ज्युव्हेनाइल फेज असते त्यावेळेस एक रिप्रोडक्टिव्ह फेजची सुरुवातीला आपल्याला फ्लॉवरिंग टाईम ज्यावेळेस होतो त्यावेळेस आपल्याला हायर प्लांट्समध्ये हा सेक्शुअल रिप्रोडक्शनची डेव्हलपमेंट झालेली दिसते. आता फ्लॉवरिंग येणं म्हणजे काय, तर झाडाला फ्लॉवर येणे. मग आता द फ्लॉवर इज स्पेशलाइज्ड. आता 11वीला असताना आपण फ्लॉवरबद्दल बऱ्यापैकी माहिती घेतलेली आहे आणि त्या फ्लॉवरबद्दलची माहिती जी घेतलेली होती त्याच्याबद्दल आता आपण थोडक्यात पाहू. मग पाहताना आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, द फ्लॉवर इज स्पेशलाइज्ड रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ द प्लांट्स इन विच सेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस. जे फ्लॉवर आहेत त्याच्यामध्ये अशा फेज आहेत किंवा असे सर्कल्स आहेत किंवा फ्लॉवरची अशा पद्धतीने डेव्हलपमेंट झालेली आहे की त्याच्यामध्ये स्पेशलाइज्ड रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे आणि ते सेक्शुअल रिप्रोडक्शन होण्यासाठी किंवा ती प्रोसेस होण्यासाठी मदत करतात. द फंक्शन ऑफ द फ्लॉवर इज टू प्रोड्यूस हॅप्लॉइड गॅमेट अँड एन्श्युअर द फर्टिलायझेशन विल टेक्स प्लेस. आता याच्यामध्ये फंक्शन काय होतं, जे फ्लॉवर असतं तो हॅप्लॉइड गॅमेट प्रोड्यूस करतो आणि त्याच्यापासून म्हणजे निश्चित असा फर्टिलायझेशन होतं. फर्टिलायझेशन त्या ठिकाणी तयार होतं. आता टिपिकल फ्लॉवर कन्सिस्ट ऑफ द डिफरंट वॉल्स. आता जो टिपिकल फ्लॉवर आहे, आपण 11वीला टिपिकल फ्लॉवरचे एक स्ट्रक्चर पाहिलेले आहे. ते टिपिकल फ्लॉवरचे जे स्ट्रक्चर आहे तर जर कधी आपण पुस्तकात पाहिलं तर पुस्तकात आपल्याला टिपिकल फ्लॉवरसाठी फ्लॉवरचं एक स्ट्रक्चर दिलेले आहे, त्याला आपल्याला नावं द्यायची आहेत. हा तुमचा होमवर्क झाला की जो आपण व्हॉट्सअप ग्रुपला होमवर्क घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही मला त्या फ्लॉवरचे वेगवेगळे जे नावं आहेत, जे रिकाम्या जागांसारखे फिल इन द ब्लँक्स ते जे आहेत ते भरून दिलेले आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला मी आकृती काढायला लावली होती. मग पहा, टिपिकल फ्लॉवर कन्सिस्ट ऑफ द 4 डिफरंट व्हॉल्स. किती? 4 डिफरंट व्हॉल्स असतात. त्याच्यामध्ये कॅलिक्स असतो, करोला असतो, अँड्रोसेम असतो आणि गायनोसेम असतो. कॅलिक्स, करोला हे दोघं जे आहेत हे प्रोटेक्शन करण्यासाठी फ्लॉवरचे जे इंटरनल जे भाग आहेत त्यांच्या प्रोटेक्शन करण्यासाठी हे मदत करतात. तर अँड्रोसेम आणि गायनोसेम हे सेक्स सेल्स आहेत किंवा गॅमेट्स प्रोड्यूस करण्यासाठी हे एक प्रकारचे सेक्स सेल्स आहेत. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व 2 मेजर इव्हेंट्स. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला 2 मेजर इव्हेंट्स आपल्याला लक्षात येतात. त्या कोणत्या? तर मिओसिस अँड फ्युजन ऑफ गॅमेट टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट and produce the genetically dissimilar offspring. Variation are useful for the point of view the survival of the evolution of the species over the time. आता आपण जर कधी पाहिलं तर सेक्शुअल रिप्रोडक्शन ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या फेज असतात. एक म्हणजे मिओसिस आणि दुसरी म्हणजे फ्युजन ऑफ गॅमेट्स. आता मिओसिस जो असतो या मिओसिसमध्ये काय होतं, ज्या सेल्स आहेत त्या डिप्लॉइड सेल्सचं रूपांतर हॅप्लॉइड सेल्समध्ये होतं आणि त्या हॅप्लॉइड सेल्स म्हणजेच गॅमेट, त्या ज्या सेक्स सेल्स असतात गॅमेट्स
त्या फ्युजन होतात आणि ते दोघं हॅप्लॉइड फ्युजन झाल्यामुळे त्यांच्यापासून डिप्लॉइड झायगोट तयार होतो. आणि असे ज्यावेळेस ते तयार होतात त्यावेळेस फ्लावरवर येणारे जे अँड्रोसेम आहेत किंवा पोलन ग्रेन जे आहेत ते वेगळ्या प्लॅन्ट्सवरनं येतात. म्हणजे त्यांचे जे जेनेटिक कॅरेक्टर जे असतात त्याच्यामध्ये थोडेफार बदल असतात. तर इकडे जो गायनोसेम असतो, ज्या गायनोसेमवर हे पोलन ग्रेन असतात, जी ते ओरी असते, त्या ओरीमध्ये वेगळ्या प्लॅन्ट्सचे वेगळ्या फ्लावरवरती असते, वेगळ्या फ्लावरमध्ये हा गायनोसेम असतो. असे दोघं ज्यावेळेस फ्यूज झाल्यानंतर त्यांच्यापासून जे म्हणजे जेनेटिकली जर कधी पाहिलं तर ते ऑफस्प्रिंग जे असतात ते डिसिमिलर असतात. द व्हेरिएशन आर युजफुल फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू द सर्वाईव्ह अँड इव्होल्युशन ऑफ द स्पेसिस ओव्हर द टाईम. आता जर कधी आपण हे पाहिलं तर हे जे व्हेरिएशन आहे हे आपल्याला इव्होल्युशनसाठी किंवा जो सर्वायवलचा जो व्ह्यू आहे त्याच्याने जर कधी आपण विचार केला तर सर्वाईव्ह होण्यासाठी किंवा इव्होल्युशन ऑफ द स्पेसिस ह्या गोष्टींसाठी हा सर्वात महत्त्वाचा रोल प्ले करत असतो. द सेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॅरेक्टराइज्ड बाय द फ्युजन ऑफ द मेल अँड फिमेल गॅमेट. ज्यावेळेस सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं त्यावेळेस त्यांच्यामध्ये जर कधी फ्युजन झालं मेल आणि फिमेल गॅमेटचं तर त्याला म्हटलं तर फर्टिलायझेशन. द फॉर्मेशन ऑफ झायगोट, त्या ठिकाणी झायगोटचं फॉर्मेशन होतं. त्याच्यानंतर एम्ब्रिओजेनिसिस होतो, त्या ठिकाणी एम्ब्रिओजेनिसिस होतो. त्याच्यानंतर सिक्वेन्स इव्हेंट असतात दॅट ऑकर इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. अनेक विशिष्ट अशा सिक्वेन्सने त्यांच्यामध्ये इव्हेंट्स होतात आणि त्या इव्हेंट्सच्या साह्याने तो जो सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शनचा ग्रुप त्या ठिकाणी तयार होतो. पण त्या सेक्शुअल इव्हेंट्समध्ये आपण जर कधी त्यांच्या 3 स्टेज पाहिल्या तर एक प्री फर्टिलायझेशन, नंतर फर्टिलायझेशन आणि पोस्ट फर्टिलायझेशन. प्री फर्टिलायझेशन म्हणजे काय तर जसं आता आपण पाहिलं मिओसिसची क्रिया झाली, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट हे डिप्लॉइड असतील तर ते हॅप्लॉइड होणे म्हणजे हे झालं प्री फर्टिलायझेशन. हे दोघं हॅप्लॉइड गॅमेट एका ठिकाणी येऊन त्यांच्यापासून फ्युजन होतं आणि ते दोघं येऊन फ्युजन होतं आणि त्या फ्युजनमध्ये मेल आणि फिमेल गॅमेट्सचं फ्युजन झालं म्हणजे त्याला फर्टिलायझेशन म्हटलं जातं. आफ्टर द फर्टिलायझेशन द एम्ब्रिओ इज डेव्हलप. एम्ब्रिओ डेव्हलप झाल्यानंतर त्या एम्ब्रिओमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे काय तर एम्ब्रिओ डेव्हलप झाल्यानंतर आता जसं आता आपण समजा फुलाचं जर कधी फुलामध्ये फर्टिलायझेशन झालं तर त्याचे रूपांतर नंतर फ्रुट्समध्ये होतं. हे झालं पोस्ट फर्टिलायझेशन. म्हणजे पोस्ट फर्टिलायझेशन नंतर आपल्याला याच्यात पाहायला मिळतं. आता आपण याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे काय मेल रिप्रोडक्टिव्ह व्हल्स ऑफ द फ्लावर कॉल ॲज द अँड्रोसेम. जो मेल रिप्रोडक्टिव्ह व्हल्स आहे त्याला म्हटलं तर अँड्रोसेम. इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ द अँड्रोसियम इज कॉल ॲज द स्टॅमेन. आणि तो जर कधी इंडिव्हिज्युअल एकटा असेल तर त्याला स्टॅमेन म्हटलं तर स्टॅमेन कन्सिस्ट ऑफ द फिलामेंट्स कनेक्टिव्हिटी अँड अँथर. आता जर कधी आपण पाहिलं तर त्याचं स्ट्रक्चर कसं असतं त्याच्याबद्दल माहिती घेऊ आपण. म्हणजे आता आपल्याला जर कधी अभ्यास करायचा असेल तो जर कधी अँथर पाहिला तर ह्या पद्धतीचं ते स्ट्रक्चर असतं. या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला फिलामेंट दिसतो, कनेक्टिव्हिटी दिसते आणि अँथर दिसतो. अशा पद्धतीने हा अँड्रोसेमवरचा स्टॅमेन आपल्याला दिसून येतो. पण जर कधी आपण याचा व्यवस्थित अभ्यास केला आणि अभ्यास करत असताना आपण आता स्ट्रक्चर ऑफ अँथर पाहू. स्ट्रक्चर ऑफ अँथरमध्ये जर कधी पाहिलं तर अँड इन मॅच्युअर स्टेज ऑफ द अँथर इज रिप्रेझेंटेड बाय द ग्रुप ऑफ द पेरेन्चायमॅटस टिश्यू सराउंडेड बाय द सिंगल लेअर ऑफ द इपिडर्मिस. जर कधी आपण अँथरच्या स्ट्रक्चर अभ्यासाला जर कधी घेतलं तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस अँथर हा इनमॅच्युअर स्टेजला असतो आणि त्याच्यापासून ज्यावेळेस इनमॅच्युअर स्टेजला असतो त्यावेळेस तो पेरेन्चायमस टिश्यूच्या ज्या इपिडर्मिसच्या सिंगल लेअरमध्ये प्रेझेंट असतात अशा ठिकाणी तो त्याच्या प्रेझेंटी दाखवत असतो म्हणजे त्या ठिकाणी तो असतो. आता अँथर इज जनरली डायथियस. अँथर हा डायथियस असतो. म्हणजे डायथियस म्हणजे काय तर 2 लोब असलेला. जसं आपला गहूचे दाणे असतील जसे त्यांचे 2 लोब होतात तशा पद्धतीचे अँथरचे सुद्धा 2 लोब आपल्याला दिसून येतात. द टेट्रास्पोरोजिनेट आणि तो टेट्रास्पोरोजिनेट असतो. त्याच्यामध्ये 4 स्पोरोजिनेट स्पोर्स असतात.
इच मोनोथियस अँथर कंटेन 2 पोलन सॅक. इच मोनोथियस जो अँथर असतो त्याच्यामध्ये 2 पोलन सॅक असतात. इन द डायथियस अँथरमध्ये 4 पोलन सॅक असतात. म्हणजे जर कधी आपण मोनोथियस अँथर जर कधी पाहिलं तर त्याच्यामध्ये 2 पोलन सॅक असतात. आणि तसंच डायथियस अँथर जर कधी पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला 4 पोलन सॅक्स आपल्याला दिसून येतात. देर इज द टेट्रास्पोरोजिनेट. याला काय म्हटलं जातं? टेट्रास्पोरोजिनेट म्हटलं जातं. द हेट्रोजेनेसिटी म्हणजे डिफरन्शिएशन अराइज व्हेन सम हायपोडर्मल सेल्स गेट ट्रान्सफर इनटू द आर्चिओस्पोरियल सेल्स. याच्यामध्ये जर कधी आपण पाहिलं हेट्रोजेनेसिटी म्हणजे डिफरन्शिएशन अराइज व्हेन द हायपोडर्मल सेल्स गेट ट्रान्सफर इनटू द आर्चिओरियल सेल्स. यांच्यामध्ये आर्चिओरियल सेल्समध्ये त्यांचं ट्रान्सफरेशन होतं. आता आपण टीएस ऑफ अँथर पाहू. टीएस ऑफ अँथर पाहताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल. ते आर्चिओस्पोरियल सेल्स असतात त्यांचे डिवायडेशन होतं. मग द आर्चिओस्पोरियल सेल डिवाइड into an inner sporogenous cells and outer parietal cells. आता याच्यामध्ये जर कधी पाहिलं तर इनर साईडला स्पोरोजिनेस सेल्स असतात आणि आउटर साईडला प्रायमरी परायटल सेल्स असतात. द स्पोरोजियस सेल्स फॉर्म द स्पोरोजिनेस टिश्यू. स्पोरोजियस सेल या स्पोरोजिनेस टिश्यू पासून तयार झालेले असतात. इच सेल ऑफ द स्पोरोजिनेस टिश्यू इज कॅपेबल ऑफ गिव्हिंग अराइज टू द मायक्रोस्पोर थ्रेड. आता जर कधी आपण याचं पाहिलं, इच सेल ऑफ द स्पोरोजिनेस टिश्यू, जे स्पोरोजिनेस टिश्यू असतात त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी असते की ते मायक्रोस्पोर थ्रेड लाईक त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. द परायटल सेल्स अंडरगोज डिव्हिजन टू फॉर्म अँथर वॉल लेअर. आणि परायटल ज्या सेल्स असतात त्यांच्या डिव्हिजन ज्यावेळेस होतात त्या डिव्हिजनमध्ये जेव्हा जातात, विभाजनामध्ये जेव्हा जातात त्यावेळेस त्यांच्या ज्या अँथर वॉल लेअर त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. द वॉल ऑफ द मॅच्युअर अँथर कन्सिस्ट ऑफ द 4 लेयर्स. त्याच्यामध्ये आपण जर कधी अँथरचं पाहिलं तर अँथरच्या याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं? तर 4 लेअरमध्ये आपल्याला ते दिसून येतात. मग 4 लेअरमध्ये म्हणजे आता आपल्याला जर कधी पाहायचं असेल तर 4 लेअर म्हणजे कोणते आले? इपिडर्मिस. इपिडर्मिस इज द आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेअर मेड अप ऑफ द टॅब्युलर flattened cell. Endothelium, the subepidermal layer made up of the radial elongated cell with the fibrous thickening. आता जर कधी आपण पाहिलं इपिडर्मिस जो असतो, आता आपण जर कधी 2 मिनिटं आपण असं करू, तुम्हाला मी आकृतीवर घेऊन जातो आणि आकृतीवर इपिडर्मिस आणि मिडल लेअर बद्दलची माहिती सांगतो. त्याच्यासाठी आपल्याला आता पाहिजे याच्यामध्ये आलो आपण. याच्यामध्ये आल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल. कोणती? तर आता आपण काय केलं, इथे परत घेतलं. आता हा जो भाग आहे याच्यामधला, हा जो मी दाखवला, हा कोणता? हा जो आहे बाहेरचा, हा जो भाग दिसतोय हा बाहेरचा जो भाग आहे त्याला इपिडर्मिस म्हणतात. काय म्हणतात? इपिडर्मिस. आता याच्यानंतर इपिडर्मिसच्या नंतर मिडल लेअर येतो. मिडल लेअर नंतर टॅपेटम येतो. टॅपेटम नंतर स्पोरोजिनेस टिश्यू येतात. नंतर एंडोथिशियल येतात. आता हे जो आहे ही आकृती जी आहे ती डायथियसची. आपल्याला याच्यामध्ये किती सॅक दिसत आहेत? पोलन सॅक 4. आता डायथियस अँथरचे टीएस आहे. आता याच्याबद्दल आपण माहिती घेतली. आता याच्यानंतर आता आपल्याला थोडक्यात इपिडर्मिस तुमच्या लक्षात आला ना? इपिडर्मिस कुठे येतं? हा जो मी भाग दाखवला बाहेरचा पिवळा हा इपिडर्मिस आहे. कोणता? हा. त्याच्यामध्ये जो आहे 2 लेअरच्या त्याला म्हटलं तर मिडल लेअर म्हणजे हा. आणि त्याच्या मिडल लेअरच्या मध्ये हा टेप्टॅनम असतो. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला स्पोरोजिनेस टिश्यू पाहिजे. स्पोरोजिनेस टिश्यू त्याच्या आत असतात. एंडोथिशियस त्याच्या आत असतात. आता जशी ती माहिती येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. त्याच्या अगोदर आता आपण काय करू? मग पहा आता एंडोथिशियसमध्ये सब इपिडर्मल लेअर मेड ऑफ द रॅडियल इलॉंगेटेड सेल विथ फायब्रस थिकनिंग इनर ऑफ द एंडोथिसियम. द मिडल लेअर
मेडअप ऑफ द थिन वॉल सेल. आता पहा, इपिडर्मिस जो दाखवला होता मी त्याच्यामध्ये त्याच्या खालच्या साईडला मिडल लेअर दाखवला. मिडल लेअरमध्ये त्याचे 1 ते 2 लेअर असतात आणि ते एंडोथिसेल्सच्या इनर साईडला असतात, विच मे डिसइंटिग्रेट इन मॅच्युअर अँथर. हे जो असतात हे डिसइंटिग्रेट असतात मॅच्युअर अँथरसाठी. आता याच्यामध्ये टॅपेटम इज द इनर मोस्ट न्यूट्रिटिव्ह लेअर ऑफ द अँथर वॉल. हा टॅपेटम हा जो असतो हा इनर मोस्ट न्यूट्रिटिव्ह लेअर आहे कशाच्या, अँथर वॉलच्या. इट इज इमिजिएटली एनक्लोज्ड द स्पोरोजिनियस टिश्यू. हा जो असतो हा इमिजिएटली एनक्लोज करतो कशाला, स्पोरोजिनियस टिश्यूला, म्हणजे मायक्रोस्पोर मदर सेलला. आता आपल्याला याच्यानंतर मायक्रोस्पोरेंजियम म्हणजे काय त्याच्याबद्दल पाहू. स्ट्रक्चर ऑफ, आता आपण स्ट्रक्चर पाहू. द स्ट्रक्चर ऑफ द मायक्रोस्पोरेंजियम म्हणजे काय, पोलन ग्रेन किंवा पोलन ग्रेनची कशा पद्धतीने मेल गॅमेटोफाइट कशा पद्धतीने डेव्हलप होतो त्याच्याबद्दलची माहिती पाहतोय. आता स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर. द टिपिकल पोलन ग्रेन इज अ नॉन मोटाईल हॅप्लॉइड अन unicellular body with single nucleus. It is surrounded by the two layer called as the sporoderm. The outer layer is thin and made up of the complex, the non-biodegradable substance called as the sporopollenin. It may be smooth or with the sculpture pattern characteristic of the species. It is the resistant to the chemical. At the some species, the egg is very thin, thin area which showing very thin showing. The thin areas known as the germ spore. These are the meant for the growth of the emerging pollen tube during the germination of the pollen grain. The inner wall layer is intin consists of the cellulose and pectin. आता आपण मायक्रोस्पोरचं आपल्याला स्ट्रक्चर पाहिजे. स्ट्रक्चर पाहताना आपल्याला काय करायचे आहे, आता पहा याच्यामध्ये जर कधी पाहिलं तर पोलन ग्रेन हा कसा असतो, नॉन मोटाईल असतो. नॉन मोटाईल म्हणजे कसा की तो स्वतः हालचाल करणार नाही, तो वाऱ्याबरोबर किंवा एखाद्या पक्ष्याबरोबर किंवा एखाद्या इन्सेक्ट बरोबर त्याचा प्रवास करत असतो. आणि तो युनिसेल्युलर बॉडी विथ द सिंगल न्यूक्लियस. त्यांचा जर कधी आपण अभ्यास केला तर तो युनिसेल्युलर आहे. युनिसेल्युलर म्हणजे काय, सिंगल सेल असलेला आणि त्याच्यामध्ये सिंगल न्यूक्लियस असलेला. जसं आता आपण जर कधी आकृती पाहिली तर आकृतीमध्ये हा जो आहे मी जिथे डॉट ठेवला तो सिंगल न्यूक्लियस आहे, आला लक्षात. आणि कसा आहे, सिंगल सेल आहे. द आउटर लेअर इज कॉल्ड ॲज द एक्झिन. जर कधी आता आपण हे पहा, हे मी जिथे आता हे ठेवला हा कायला एक्झिन. आता हा जो एक्झिन आहे या एक्झिनमध्ये जर कधी आपण पाहिलं तर हा एक्झिन आउटर लेअर असतो आणि हा कसा असतो, थिक असतो, मेड अप ऑफ कॉम्प्लेक्स स्मूथ और विथ अ स्क्लिप्टलर पॅटर्न. आता हा जो असतो जशी स्पेसिस असते त्या स्पेसिस प्रमाणे असतो. जसं आता समजा उदाहरणार्थ म्हणजे आपल्याला जर कधी पोलन ग्रेनबद्दलचं पाहिजे असेल तर पोलन ग्रेन जे असतात जशी स्पेसिस असेल त्या पद्धतीने तो पोलन ग्रेन डेव्हलप होतो. जसं आता जर कधी आपण त्यांच्या जर कधी बाहेरच्या आवरण पाहिलं तर ते थिक असतं आणि कॉम्प्लेक्स म्हणजे जे केमिकली जे बनलेलं असतं ते कॉम्प्लेक्स म्हणजे त्याच्यामध्ये जे केमिकल्स असतात ते रेजिस्टंट करणारे असतात. म्हणजे जसं आता समजा त्याला जर कधी आता वाऱ्याबरोबर पाण्याबरोबर जर कधी गेला आणि तो जर कधी पाण्यामध्ये डिझॉल्व झाला किंवा वाऱ्यामध्ये त्याचं काही नुकसान झालं तर त्या ठिकाणी पोलन ग्रेन हे काय होऊ शकतात, खराब होऊ शकतात. पण असं न होण्यासाठी नॅचरली निसर्गानेच त्याच्याशी रचना केलेली एक्झिनची की तो थिक आहे आणि कॉम्प्लेक्सपासून बनलेला आहे. इट इज द रेजिस्टंट द केमिकल. आणि हा दुसरा याचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा केमिकलला रेजिस्टंट करतो. जसं आता केमिकलला रेजिस्टंट करतो म्हणजे नेमका काय करतो, तर आता समजा आपण एखादा पोलन ग्रेन घेतला आणि तो पोलन ग्रेन जर कधी कपाशीचं पोलन ग्रेन हे उडत आपण बाजूला लावलेल्या तोरच्या फुलांवर जाऊन पडला, बरोबर. जर कधी हा पोलन ग्रेन केमिकल रेजिस्टंटने राहिला असता तर त्या ठिकाणी ज्यावेळेस हा पोलन ग्रेन त्याच्या गायनोसोमवर पडतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्याच्यावर केमिकल रिॲक्शन होते आणि रिकॉग्नाइज होतो. पण त्यावेळेस केमिकल रिॲक्शन का होत नाही, कारण की पोलन ग्रेन हा तिथल्या जे केमिकल्स आहेत किंवा तिथलं जे वातावरण आहे किंवा तिथलं जे इंट्रोडक्टिव्ह त्याला काही वाटत नाही
ओळखीचे काही वाटत नाही, त्याच्यामुळे त्या ठिकाणी केमिकल रिॲक्शन होत नाही आणि तो काही वेळानंतर त्या ठिकाणी डिस्ट्रॉय होतो किंवा डिजनरेट होतो. हां, आता याच्यामध्ये जर कधी आपण पाहिलं तर ॲट द सम प्लेस एक्झिन इज व्हेरी थिन शोईंग थिन एरिया कॉल ॲज द जम्प पोर. आता ह्या ठिकाणी आपण जर कधी पाहिलं तर जम्प पोर कुठे दिसत आहेत का तुम्हाला जम्प पोर्स? मी दाखवतो. हे पहा, आता जम्प स्पोर कुठे आहेत? तुम्ही जर कधी नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला जम्प स्पोर दिसतील. हे बी जवळ पहा, हा जो भाग दिसतोय हे, किंवा हा ए जवळचा, हा सॉरी ए जवळचा भाग चुकीचा झाला. आपण याला असं खोललं. आता हा 2 मिनिटं. हा पहा, मी जो दाखवला ना आता बाण, हा जो बाण आहे म्हणजे असा, हा जो हा जम्पोर आला. आता हा जम्पोर हा काय असतो? ह्या ठिकाणी थिन असतो आणि याच्याच्या साह्याने एखादं केमिकल किंवा एखादा वॉटर किंवा शुगरी सोल्युशन याच्या आत एंट्री करू शकतो आणि याच्यापासून पुढे दिस आर मेड फॉर द ग्रोथ ऑफ द इमर्जिंग पोलन ट्यूब. याच्यापासून भविष्यात पोलन ट्यूब तयार होते. जशी ही पा, ही दिसली का तुम्हाला पोलन ट्यूब इथे? ही जो पोलन ट्यूब आहे, ही मी आता डॉट दाखवतोय, ही पोलन ट्यूब आहे. ही पोलन ट्यूब जर कधी नीट पाहिली, 2 मिनिटं, आपण नवीन पोलन ट्यूब पाहू. म्हणजे ही पोलन ट्यूब, ही जो पोलन ट्यूब आहे ही त्या ठिकाणी फॉर्म होते. दीज आर द मेन फॉर द ग्रोथ ऑफ द इमर्जिंग पोलन ट्यूब ड्युरिंग द जर्मिनेशन ऑफ द पोलन ग्रेन. ज्यावेळेस पोलन ग्रेन हा जर्मिनेशन होतो म्हणजे काय? ज्यावेळेस पोलन ग्रेन हे गायनोस्पेर्मवर येतात, गायनोस्पेर्मवर इन्सेक्टच्या साहाय्याने, वाऱ्याच्या साहाय्याने किंवा वॉटरच्या साहाय्याने, म्हणजे बायोटिक किंवा अबायोटिक फॅक्टरच्या साहाय्याने ज्यावेळेस येतात, त्यावेळेस ते आल्यानंतर त्यांच्यामध्ये ते जो आल्यानंतर त्यांचं जर कधी आपण नीट पाहिलं तर तो त्या ठिकाणी आल्यानंतर जर कधी त्याचं त्या पोलन ग्रेनचं आणि पोलन ट्यूबचं पिस्टल रिॲक्शन जर कधी झाली, त्या ठिकाणी पिस्टल रिॲक्शनमध्ये पोलन जो जर्म पोर आहे याच्यानंतर तो कशामध्ये रूपांतर होतं? पोलन ट्यूबमध्ये. आणि ती पोलन ट्यूब गायनोस्पेर्ममध्ये डेव्हलप व्हायला सुरुवात होते. द इनर वॉल, आता याची जर कधी इनर वॉल पाहिली तर इनर वॉल म्हणजे कोणती? ही पा, ही जो आतली वॉल आहे तिला म्हणतात इनर वॉल. ही जो इनर वॉल असते, ही इनर वॉल जी आहे ती इनर वॉलला म्हटलं तर इंटिन, आणि ती कशापासून बनलेली असते? सेल्युलोज आणि पेक्टिन पासून. कशापासून? सेल्युलोज आणि पेक्टिन पासून. आता याच्यानंतर जर कधी आपण पाहिलं तर आता आपल्याला डेव्हलपमेंट ऑफ द मेल गॅमेटोफाइट पाहिजे. द पोलन ग्रेन मार्क द बिगिनिंग ऑफ द मेल गॅमेटोफाइट. इट अंडरगोज द फर्स्ट मेटाटिक डिव्हिजन and produce the bigger naked vegetative cells and small thin wall generative cells. आता जर कधी आपण पाहिलं तर यांचा जर कधी अभ्यास व्यवस्थित पाहिला तर व्यवस्थित पाहत असताना आपल्या लक्षात येईल की आता पोलन ग्रेनचे जे असते बिगिनिंग मेल गॅमेटोफाइटमध्ये होते. इट अंडरगोज द फर्स्ट मेटाटिक डिव्हिजन अँड टू प्रोड्यूस द बिगर नेकेड व्हेजिटेटिव्ह सेल्स. आता याच्यामध्ये काय होतं? ज्यावेळेस हा असतो त्यावेळेस याच्यामध्ये जर कधी आपण नीट अभ्यास केला तर आपल्याला त्या ठिकाणी व्हेजिटेटिव्ह सेल दिसते. नेकेड व्हेजिटेटिव्ह सेल आपल्याला डोळ्यांनी दिसते. ती कशी असते? जर कधी आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी पहा, 2 मिनिटं. हां, आता ही जी आहे ही काय आली? व्हेजिटेटिव्ह सेल्स. हां, अँड स्मॉल थिन वॉल ॲज द जनरेटिव्ह सेल. आणि त्याच्या बाजूला एक वॉलच्या बाजूला ही दिसते का तुम्हाला? हिला म्हणतात जनरेटिव्ह सेल्स. द व्हेजिटेटिव्ह सेल्स इज रिच इन द फूड अँड हॅव्हिंग द इरेग्युलर शेप न्यूक्लियस. आता याच्यामध्ये जो व्हेजिटेटिव्ह सेल आहे हा कसा असतो? हा रिच इन द फूड, त्याच्यामध्ये मुबलक प्रमाणात फूड असतं आणि इरेग्युलर शेप द न्यूक्लियसला इरेग्युलर शेप देण्यासाठी तो इरेग्युलर शेप देतो. द जनरेटिव्ह सेल्स फ्लोट्स इन द सायटोप्लाझम अँड व्हेजिटेटिव्ह सेल. याच्यामध्ये जी जनरेटिव्ह सेल आहे ही जे पोलन ट्यूब आपला पोलन ग्रेन असतो त्याच्या आतल्या साईडला जो सायटोप्लाझम असतो त्याच्यामध्ये ह्या व्हेजिटेटिव्ह सेल फ्लोटिंग होतात म्हणजे काय?
पाण्याच्या प्रवाहावर म्हणजे पाण्याच्या प्रवाहाबरोबर कसे आपल्याला लाकडं वगैरे वाहताना दिसतात ज्यावेळेस पूर येतो, म्हणजे ते त्याच्याबरोबर वाहत जातात, तसं हा त्या सायटोप्लाझममध्ये एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असतो. आता सेकंड मायटोटिक डिव्हिजनमध्ये काय होतं? द सेकंड मायटोटिक डिव्हिजन कन्सर्न विथ द जनरेटिव्ह सेल ओनली अँड द गिव्ह राईज टू नॉन मोटाईल मेल गॅमेट. आता आपण जर कधी पाहिलं तर या ठिकाणी काय होतं, ज्यावेळेस मायटोसिस होतं, आता पहा ही जनरेटिव्ह सेल्स आहे, ही 2 मिनटं आपण ही जनरेटिव्ह सेल आहे. ही जनरेटिव्ह सेलचं काय होतं, मायटोटिक सेकंड फेजमध्ये रूपांतर होतं. इथे आपल्याला सेकंड फेज दिसली. मग ह्या सेकंड फेज नंतर काय होतं, टू नॉन मोटाईल मेल गॅमेट्स द मायटोटिक डिव्हिजन द जनरेटिव्ह सेल टेक्स प्लेस आयदर इन द पोलन ग्रेन ऑर इन द पोलन ट्यूब. नंतर मग हे पुढे कशात जातात, पोलन ट्यूबमध्ये किंवा पोलन ग्रेनमध्ये. द पोलन ग्रेन आर सेल्ड फ्रॉम द अँथर ॲट द 2 सेल स्टेज इन मोस्ट ऑफ द अँजिओस्पर्म. याच्यामध्ये 2 सेल स्टेजच्या अँजिओस्पर्ममध्ये आपल्याला स्टेप दिसून येते. द फिमेल रिप्रोडक्टिव्ह वॉल्स ऑफ द फ्लावर गायनोसियमला पिस्टल म्हणतात. इंडिव्हिज्युअल member of the gynoecium is called as the carpel. A flower with many pre-carpel is called as the apocarpus. आता कार्पेल जे आहे त्याला कार्पेलला आपण मेगास्पोरोफिल म्हणतात, आणि जर कधी जास्त कार्पेल असतील आणि ते फ्री असतील एकमेकांपासून तर त्याला ॲपोकार्पस म्हणतात. याचे एक्झाम्पल मिचेलियाला आणि सिनकार्पस. म्हणजे काय, द मेनी कार्पेल फ्यूज टुगेदर, ते एकमेकांना येऊन टुगेदरली फ्यूज झालेले असतात. याचे उदाहरण आहे ब्रिंजाल. द टिपिकल कार्पेल हॅज 3 पार्ट्स, ओरी, स्टाईल अँड स्टिग्मा. आता आपण जर कधी ओरी, स्टाईल आणि स्टिग्मा, आता याच्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. 2 मिनटं मी याच्या अगोदर हे बंद करतो आणि आता ओरीबद्दलची माहिती घ्यायची आपल्याला. पहा, आता मी तुम्हाला गायनोसियमचं स्ट्रक्चर व्यवस्थित सांगतो. हे स्ट्रक्चर आपण कायम पाहिलेले. आता याच्यामध्ये जर कधी पाहिलं तर पहा, ह्या पद्धतीने असं झालेलं असतं आणि ह्या पद्धतीने हा वर जो आला हा स्टिग्मा आहे, ही ओरी आहे, हा स्टिग्मा आहे, आणि नंतर त्या ठिकाणी काय सांगितलं, स्टाईल म्हणजे हे. आता मी ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं पोलन ग्रेन ज्यावेळेस इथे पडतात, इथे पडल्यानंतर ही पोलन ट्यूब ह्या इथून डेव्हलप व्हायला सुरुवात होते आणि इथे येऊन या ठिकाणी ओरीमध्ये ती ओरीपर्यंत येऊन फ्यूज होते. त्यावेळेस सेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला दिसून येतं. आता याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, स्टिग्मा आणि याच्याबद्दलची माहिती. पहा मग आता ओरी, ही ओरी आहे, हा स्टाईल आहे आणि हा स्टिग्मा आहे. ह्या गोष्टी लक्षात आल्या. ह्या आपण 11वीला सुद्धा पाहिलेले. द नंबर ऑफ द ओल्स इन द ओरी इज व्हेरियस. जे ओल्स असतात त्यांची संख्याही वेगवेगळी असते, व्हेरियस असते. मग ती कशी, एक्झाम्पल पॅडीमध्ये व्हेन दे आर मँगो इज युनिओ व्हॅल्युएट. जर कधी आपण हे मँगोमध्ये पाहिलं तर तो युनिओ व्हॅल्युएट असतो. वेअर ॲज द टोमॅटो अँड लेडी फिंगर्स आर मल्टी व्हॅल्युएट. म्हणजे युनिओ व्हॅल्युएट म्हणजे काय, मँगोमध्ये पाहिलं तर एकच असतो आणि लेडी फिंगर आणि टमाट्यामध्ये जर कधी पाहिलं तर मल्टी व्हॅल्युएट असतो. आलं इथपर्यंत लक्षात. आता आपल्याला स्ट्रक्चर ऑफ द अँड्रोपोरस ओव्हलचं पण. आता हे स्ट्रक्चर जे आहे, हे स्ट्रक्चर 2 मिनटं आपण हे स्ट्रक्चर आता अभ्यासाला काही हरकत नाही, पण परत पाहून घेऊ. द स्ट्रक्चर ऑफ द अँट्रोपोस ओव्हल, मी चुकीचा उच्चार केला, अॅनोट्रोपोस ओव्हल. Each oval develop inside the ovary and is attached to the placenta. ही जो असते इनसाइड द ओव्हरी आणि कशाला अटॅच असते, प्लॅसेंटाला, बाय अ स्मॉल स्टाक कॉल्ड ॲज द प्युनिकल. आणि प्युनिकलच्या साहाय्याने. आता पहा, या ठिकाणी जर कधी आपण नीट पाहिलं तर हा प्युनिकल आहे, या प्युनिकलला ती अटॅच असते, या प्युनिकलला अटॅच असते. म्हणजे प्युनिकलला अटॅच असल्यामुळे काय होतं, प्लॅसेंटा हा प्युनिकलच्या साहाय्याने अटॅच असतो. This place of attachment is puniculus with the main body of the oval is called as the इलियम. आणि हा ज्या ठिकाणी अटॅच असतो त्या भागाला म्हटलं तर हिलियम. हा हिलियम आहे. म्हणजे आपण जर कधी पाहिलं तर
आता आपण हिलियम पाहिला. हिलियम नंतर पहा, इन अँजिओस्पर्म द मोस्ट कॉमन टाइप ऑफ द ओल anatropous in which the micropyle is directly downward and is present adjacent to the funicles. आता जर कधी आपण पाहिला तर याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट काय लक्षात येते की याच्यामध्ये जर कधी आपण एक गोष्ट पाहिली तर ती कशी आहे तर पहा, द अँजिओस्पर्म ऑफ द मोस्ट कॉमन टाइप द ओल anatropous in which the micropyle is direct downward and is present adjacent to the puniculus किंवा punicle. The whole consists of the central parenchymatous tissue, the nucellus, which is surrounded by the usually by the two protective covering called as the integument, which is outer and inner integument. आता आपण जर कधी याच्यात नीट पाहिलं तर त्यावेळेस आपल्याला पाहताना असं दिसेल की हा जो मायक्रोपाईल आहे, हा मायक्रोपाईल कुठे कोणत्या साईडला आहे? लोअर साईडला आहे. कशाच्या लोअर साईडला आहे? हा ॲनोट्रोपस ओलमध्ये हा मायक्रोपाईल डायरेक्टली द प्युनिकल्सच्या ॲडजस्टंट करून तो खालच्या साईडला असतो. आणि याच्यामध्ये जो न्यूसेलस आहे, म्हणजे न्यूसेलस म्हणजे हा जो न्यूसेलस आहे याच्या प्रोटेक्शनसाठी 2 लेयर्स आहेत. पहा, फर्स्ट लेअर हा डॉट, सेकंड लेअर हा डॉट. जर कधी तुम्ही नीट पाहिले तर हे दोघं जे आहेत हे दोघांना इंटुगमेंट म्हटले जातात. आता याच्यामध्ये जर कधी पाहिलं तर पहा, याला आउटर इंटुगमेंट नाव दिलेले आहे आणि याला इनर इंटुगमेंट नाव दिलेले आहे. मी दोघांना या ठिकाणी इकडच्या साईडला डॉट दाखवलेले. हे दोघं इंटुगमेंट त्याच्या प्रोटेक्शनसाठी कवरिंग करतात. द नॅरो ओपनिंग ऑफ द एपेक्स ऑफ द ओल इज कॉल्ड ॲज द मायक्रोपाईल. याच्यामध्ये जे नॅरो ओपनिंग असते तिला काय म्हटलं जातं? मायक्रोपाईल. मग ही जो असते द चलाजा इज द बेस ऑफ द ओल डायरेक्टली ऑपोजिट टू द मायक्रोपाईल. या साईडला जर कधी मायक्रोपाईल आहे तर याच्या विरुद्ध दिशेला तिकडच्या साईडला, म्हणजे हा जो मी बाण दाखवला हा बाण कशाच्या? चलाजाचा आहे. हा जो चलाजा आहे हा त्याच्या विरुद्ध दिशेला प्रेझेंट असतो. द चलाजा इज द बेस ऑफ द ओल डायरेक्टली ऑपोजिट टू द मायक्रोपाईल. द एम्ब्रिओ सॅक, याच्यामध्ये जर कधी एम्ब्रिओ सॅक पाहिला तर तो फिमेल गॅमेटोफाइट असतो. म्हणजे एम्ब्रिओ सॅक म्हणजे काय? हा मधला गोल, म्हणजे हा जो गोल आहे हा मधल्या गोलला काय म्हटलं तर एम्ब्रिओ सॅक किंवा फिमेल गॅमेटोफाइट. इज ओल मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर एम्बेडेड इन द न्यूक्लियस. आणि ते कशामध्ये एम्बेडेड असतात? न्यूक्लियसमध्ये. आता एम्बेडेड म्हणजे काय? तर एम्बेडेड म्हणजे याच्यामध्ये आपल्याला असा भाग दिसेल की जो एम्बेडेड म्हणजे आता तुम्ही आपले 2020चे बिस्किट प्रत्येकाने पाहिलेले आहेत, खाल्लेले जे असतील ते बिस्किट जर कधी काढले तर त्याच्या वरच्या साईडला आपल्याला काजू बदाम दिसतात किंवा केक असतात. केकच्या वरच्या साईडला आपण चेरी लावलेली असते. जसे ते काजू बदाम वगैरे आपल्याला त्या बिस्किटच्या वरच्या साईडला दिसतात, तसं एम्बेडेड तसा हा न्यूक्लियस त्याच्यामध्ये एम्बेडेड झालेला आहे. आता मेगास्पोरोजेनेसिस म्हणजे काय? इट इज द प्रोसेस ऑफ द फॉर्मेशन ऑफ द हॅप्लॉइड मेगास्पोर्स. हॅप्लॉइड मेगास्पोर त्या ठिकाणी तयार होतो. तर फ्रॉम द डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल बिकम द डिस्टिंग्विश इन द न्यूक्लियस more or less in the center but outward the micropylar end of the ओल. आता जर कधी आपण पाहिलं याच्यामध्ये मेगास्पोरोजेनेसिसमध्ये इट इज द प्रोसेस ऑफ द फॉर्मेशन ऑफ द हॅप्लॉइड मेगास्पोर. याच्यामध्ये आपल्याला हॅप्लॉइड मेगास्पोर कसा तयार होतो? तो बी कशापासून? डिप्लॉइडपासून, म्हणजे मेगास्पोर मदर सेलपासून, MMC. आता याच्या पुढे मेगास्पोर मदर सेल असं नाव न लिहिता आपल्याला MMC लिहिलं तरी हे लक्षात यायला पाहिजे की मेगास्पोर मदर सेल म्हणजे MMC. द मेगास्पोर मदर सेल्स बिकम डिस्टिंग्विश इन द न्यूसेलस. हे कुठे डिस्टिंग्विश होते? न्यूसेलसमध्ये. मोर ऑर लेस इन द सेंटर. ही कुठे असते? वर किंवा सेंटरला किंवा सेंटरच्या आजूबाजूला. बट टुवर्ड द मायक्रोपायलर एंड ऑफ द ओल. हे जो असते हे कोणत्या साईडला असते? मायक्रोपायलर एंड ज्या साईडला असतो त्या साईडला आपल्याला मेगास्पोर मदर सेल्स आपल्याला दिसून येतात. आता याच्यानंतर जर कधी आपण पाहिला, आता मेगास्पोर मदर सेल आपण काय केलं? डिप्लॉइड. त्याचं स्ट्रक्चर जर कधी पाहिजे असेल तर त्याचं स्ट्रक्चर पाहत असताना आपल्याला त्याचे डेव्हलपमेंट कशी होते त्याच्याबद्दल माहिती घेऊ.
तर पहा, मेगास्पोर मदर सेल अंडरगोज द मेओसिस अँड टू फॉर्म लायनर थ्रेड ऑफ द हॅप्लॉइड सेल्स. या ठिकाणी आपल्याला एक लायनर थ्रेड सारखं हॅप्लॉइड सेल दिसून येतात. इन मेगास्पोर द अप्पर 3 मेगास्पोर abort and lowest one toward the center nucellus remain functional. It act as the first cell of the female gametophyte. Generally the one megaspore toward the center is functional megaspore. It is in fact the first cell of the female gametophyte. It undergoes 3 successive free nuclear mitotic division. The total 8 nuclei are formed, 4 of which is located at each pole. One nucleus of each pole migrate toward the center and called as the polar nuclei. The three nuclei toward the micropylar end constitute egg apparatus. It consists of the large central haploid cells and 2 supporting haploid synergid cells. The synergids shows hair-like projection called as the filiform apparatus which guide the pollen tube toward the egg. आता पहा, याच्यामध्ये आपल्याला हे जो बाजूची आकृती याच्यामध्ये डेव्हलपमेंट ऑफ द फिमेल गॅमेटोफाइट पाहिजे आहे. याच्यामध्ये पाहत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, कोणती? याच्यामध्ये हा जो आहे हा काय आला, मेगास्पोर मदर सेल, म्हणजे हे काय आलं डिप्लॉइड. याचं मायटोसिस झालं, मिओसिस झालं. मिओसिसमध्ये किती 4 हॅप्लॉइड मेगास्पोर आले. किती? 4 दिसत आहे. या 4 मध्ये काय आलं, हे जो वरचे 3 सेल्स म्हणजे ह्या जो 3 आहे तिथल्या ह्या तिघं काय होतात, डिजनरेट होतात आणि फक्त हा एकच उरतो. एक उरल्यानंतर त्याच्यामध्ये परत मायटोसिसची क्रिया होते आणि हा जो एक आहे हा एक इथे आला. एकामध्ये परत मायटोसिसची फर्स्ट स्टेज होते. फर्स्ट स्टेज झाल्यानंतर एकाचे 2 न्यूक्लियसमध्ये रूपांतर झालं. किती? 2 न्यूक्लियसमध्ये. आता दिसत आहेत तुम्हाला 2 न्यूक्लियस. 2 न्यूक्लियससाठी इकडे हे पहा, हा जो डॉट ठेवलेला आहे म्हणजे हा भाग घ्या, हा आला 2 न्यूक्लियसचा. परत सेकंड मायटोटिक डिव्हिजन झालं. याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात आलं, या मायटोटिक डिव्हिजनमध्ये इथे 4 झाले. याच्यानंतर जे आहेत याच्यामध्ये जर कधी पाहिलं तर याच्यामध्ये किती आले, 8 झाले. कितव्या? 3ऱ्या मायटोटिक डिव्हिजनमध्ये. आणि ह्याच 8 मध्ये काय आलं, या 8 मध्ये ह्या साईडला 4 आणि खालच्या साईडला मायक्रोपाईलकडे जे येणार आहे त्याच्यामध्ये 4 असे 4 न्यूक्लियस इकडे तिकडे ईच पोलरला गेले. प्रत्येक पोलरला इकडे तिकडे गेले. मग याच्यातनं काय आलं, प्रत्येक पोलरकडनं एक भाग मध्ये आला. इथे आल्यानंतर वर 3 राहिले, खालच्या साईडला 3 राहिले आणि मध्ये 2 आले आणि ते दोघं मर्ज झाले आणि ते दोघं एकत्र झाले आणि वरचे जे तिघं होते ते एकमेकांना जुळून राहिले. याच्यामध्ये जो मायक्रोपायलरकडे येतो त्याला एग ॲपरेटस म्हटलं होतं आणि त्याच्या मधला जो असतो तो सगळ्यात मोठा असतो आणि त्याला एग ॲपरेटस म्हणतात आणि त्याच्या आजूबाजूला सिनेरग्रिड्स म्हणतात आणि जो वरच्या साईडला आहे त्याला पोलर न्यूक्लियाय म्हटलं जातं. आता याच्यानंतर द अँटीपोडल सेल आर ग्रुप ऑफ द 3 सेल प्रेझेंट ॲट द चला जायंट. आता याच्यामध्ये आपण हा जो भाग आहे म्हणजे आता मी हा जो भाग सांगतो याच्यामधला हा भाग, आता आपण जो पाहिला, आता याच्यामध्ये हे मायक्रोपायलरकडे आले. आता हा जो भाग आहे हा सेंटरला आला आणि याच्यावरच्या साईडला ज्या 3 आहेत त्या कोणत्या आल्या, त्या चला जायंटकडे आल्या. त्यांना म्हटलं आता अँटीपोडल सेल. हा जो ग्रुप असतो हा चला जायंटकडे असतो. याच्यामध्ये 2 हॅप्लॉइड पोलर न्यूक्लियाय ऑफ द लार्ज सेंट्रल सेल फ्यूज अँड 2 फॉर्म डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस ऑर डिफिनेटिव्ह न्यूक्लियस जस्ट प्रायर टू द फर्टिलायझेशन. हे जो असतात सेकंडरी न्यूक्लियस आणि डिफिनेटिव्ह न्यूक्लियस हे फर्टिलायझेशन पुरते त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. दिस 7 सेल अँड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज द एम्ब्रियो सॅक. आता याच्यामध्ये जर कधी पाहिलं तर खाली 3 वर 3 किती न्यूक्लियस आले, 6 आणि किती सेल आल्या, 6 आणि ही मध्ये 7वी. पण यांच्यामध्ये जर कधी पाहिलं तर ह्या जो मधला भाग आहे याच्यामध्ये 2 न्यूक्लियस इकडनं खालून एक आणि वरच्या साईडने एक असे मध्ये 2 आलेले असतात. त्याच्यामुळे तो त्या ठिकाणी डाय न्यूक्लियस असतात आणि वरच्या साईडला 3
म्हणजे असे 7 सेल असलेले आणि 8 न्यूक्लियस असलेलं एम्ब्रिओ सॅक त्या ठिकाणी डेव्हलप झालेलं आहे. दिस मेथड ऑफ द एम्ब्रिओ सॅक डेव्हलपमेंट फ्रॉम द सिंगल मेगास्पोर इट डिस्क्राईब ॲज द मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट. असा ह्या जो मेथड असते ह्या मेथडला सिंगल मेगास्पोर याला आपण डिस्क्राईब करायचं जर कधी म्हटलं तर मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट म्हणतात. इन अँजिओस्पर्म द डेव्हलपमेंट ऑफ द फिमेल गॅमेटोफाइट इन द एंडोस्पोरस that is within the megaspore. The female gametophyte is colorless, endosporic and conceal the whole enclosed by the ovary. आणि हा जो न्यू सेलस आहे म्हणजे हा जो आपण न्यू सेलस घेतला आता आपण जर कधी हा न्यू सेलस घेतला कोणता हा जो न्यू सेलस हा ओरीमध्ये असतो. म्हणजे ओरीमध्ये म्हणजे कुठे आता तुम्हाला मी दाखवतो. त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. हे 4चे 8 झाले. 8 मध्ये खालच्या साईडला 3 वरच्या साईडला 3 हे मध्ये 2 न्यूक्लियस आले. हे दिसतात तुम्हाला. हे दोघं न्यूक्लियस फ्यूज होतात आणि त्यांच्या एका सेलमध्ये ते येतात. वरच्या साईडला 3 सेल, खालच्या साईडला 3 सेल आणि मध्ये एकच सेल. पण किती न्यूक्लियस आहेत? वर 3 खाली 3 आणि मध्ये 2. म्हणून त्याला काय म्हटले 7 सेल 8 न्यूक्लिएटेड न्यू सेलस. आणि हा जो न्यू सेलस असतो हा ओरीमध्ये ओरीच्या आतल्या साईडला असतो. आता पहा जर कधी आपण स्ट्रक्चर नीट पाहिलं तर स्ट्रक्चर नीट पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हा जो असतो हा ओरीमध्ये आला. दिसला. हा ॲनाट्रोपस ओव्हलच्या आतल्या साईडला हा व्यवस्थितपणे डेव्हलप होऊन त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप झालेला दिसून येतो. ह्या पद्धतीने आता आपण एवढा भाग शिकलेलो आहे. हा भाग शिकल्यानंतर याच्यावर प्रश्न विचारले जातील किंवा याच्यावर काही परीक्षा जर कधी झाली तर त्या परीक्षेसाठी तुम्हाला गुगल फॉर्म दिला जाईल. त्या गुगल फॉर्ममध्ये तुम्हाला त्याचे प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत आणि याच्यावर तुमच्या परीक्षेच्या वेळेस याच्यावर काही प्रश्न विचारले तर तुम्हाला उत्तरं देता यायला पाहिजे. आणि जर कधी तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला केव्हाही फोन करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. आपण तो भाग शिकू. याच्यानंतरचा जो पुढचा भाग असेल तो पॉलिनेशनचा तो आपण नेक्स्ट पार्टमध्ये शिकणार आहोत. तरी आता तुम्हाला जर कधी काही अडचण नसेल याच्याबाबत तर मला व्हॉट्सअपला ज्यावेळेस मी यूट्यूब लिंक टाकेल ही यूट्यूब लिंक टाकली की त्यावेळेस तुम्ही ह्या यूट्यूब लिंकच्या वेळेस याला व्यवस्थितपणे पाहायचं आणि पाहिल्यानंतर आपल्याला हा कशा पद्धतीने दिसतो आणि काय असतं याच्याबद्दलची माहिती आपल्याला मिळेल.